माधवी आणि शरद यांचे सुंदर व सुखी कुटुंब होते. त्यांना एक मुलगा होता, शुभम. आई-वडिलांचे स्वप्न होते त्याप्रमाणे त्यांनी शुभमचे शिक्षण केले. शुभम आता सक्षम झाला होता. चांगला जॉबही लागला होता. मुलगा आता सेटल झाला आहे. त्यांनी शुभमचे लग्न ठरवले. शुभमचे लग्न झाले. सर्व काही व्यवस्थित चालू होते. काही दिवसांनंतर शुभमचे बाबा शरद यांची तब्येत थोडी हळूहळू खराब होऊ लागली. रोजचा दवाखाना सुरू झाला. भरपूर दवाखाना करूनही त्यांना काही यश आले नाही. शुभमच्या बाबांना फुफ्फुसाचा त्रास होता. त्यातच त्यांचे निधन झाले. माधवी हे दुःख सहन करू शकली नाही. पण त्यांच्या जाण्याने माधवी जगणं विसरली होती. खूप दिवस झाले. अगोदर घरातील वातावरण शरदच्या आजारपणामुळे खराब होते. त्यानंतर त्यांच्या जाण्याने खूप दिवस झाले शुभम व त्याच्या बायकोला सतत वाटायचे माधवीने या दुःखातून बाहेर आलं पाहिजे. परंतु तिला पतीसोबत घालवलेला एक एक क्षण आठवत राहायचा. तिचे डोळे कायम पाणावलेले असायचे. भरपूर समजून सांगूनही ती काही त्यातून बाहेर पडायला तयार नव्हती. शुभमच्या बायकोला घरातील वातावरण काही आवडत नसे. शुभम दिवसभर ऑफिसला असायचा. घरी आल्यानंतर बायकोची सारखी कटकट चालू असायची. एक दिवस शुभम आईला म्हणाला, आई आज आपल्याला फिरायला जायचं आहे, आवरून ठेव. आईची तशी कुठे जाण्याची तयारी नसायची. शुभमने खूप आग्रह केल्यानंतर आई त्याच्यासोबत जायला तयार झाली. गाडीत बसल्यानंतर माधवीने शुभमला विचारले, बाळा आपण कुठे जातोय? शुभम, अगं जरा शांत बसशील का, मी ड्रायव्हिंग करतो ना, असे उत्तर दिले. आता माधवी शांत बसली होती. गाडी एका वृद्धाश्रमाजवळ जाऊन थांबली. शुभम माधवीला म्हणाला, आई उतर, मला उशीर होतोय. 2 मिनिटं माधवी स्तब्ध झाली. तिला काय करावे ते सुचेना. शुभम पुन्हा म्हणाला, आई तू रिकामी आहेस, मला खूप काम आहे, किती उशीर? हे ऐकून मात्र आईचं हृदय भरून आलं. ती पटकन गाडीतून खाली उतरली. माधवी गाडीतून खाली उतरली तसा शुभम निघून गेला. त्याने मागेही पाहिले नाही. वृद्धाश्रमाजवळ त्याने आईला आणून सोडले होते. माधवीला सर्व काही कळून चुकले होते. त्यांना आता माधवी नको होती. एवढा मोठा दुःखाचा डोंगर त्यात मुलाने वृद्धाश्रमात आणून घातले. दोन्ही गोष्टी तिच्यासाठी खूप जड होत्या. तरीही ती स्वतःला सावरत वृद्धाश्रमात गेली. काही काळ ती शांतच होती. थोड्या दिवसांनंतर माधवीने मनाशी विचार केला, आता मला थोडासा सक्षम व्हायला हवं, नाहीतर काही खरं नाही. मग तिने वृद्धाश्रमातील इतर महिला ज्याला जसं जमेल तसं काम करून छोटासा गृहउद्योग सुरू केला. इकडे मात्र शुभमला व त्याच्या बायकोला माधवीची आठवणही नव्हती. आपली आई कशी राहत असेल याचा विचारही कधी त्यांच्या मनात आला नाही. हाती चांगला जॉब होता. विदेशी फिरणं, पार्ट्या यामध्ये तो बिझी होता. शुभम कंपनीमध्ये सिनियर ऑफिसर या पोस्टवर काम करत होता. लाखोचा पगार होता. एक दिवस MD साहेबांनी शुभमला बोलावून घेतलं व म्हणाले, गेल्या 4-5 वर्षाचे तुमचे काम बघून मी खूप खुश आहे. त्यासाठी एक महत्त्वाची जबाबदारी मी तुमच्यावर टाकणार आहे. आदर्श गृह उद्योग गेल्या 3-4 वर्षापासून खूप मोठ्या प्रगतीपथावर आहे. या गृह उद्योगास बरोबर आपल्याला पार्टनरशिप करायची आहे. असं झाल्यास आपल्या कंपनीचे नाव भारतातच नव्हे तर जगभर पसरेल. हे कॉन्ट्रॅक्ट मी तुमच्यावर सोपवत आहे. यामध्ये तुम्ही यशस्वी झाला तर तुम्हाला पुढची बढती मिळणार आहे. CEO या पदासाठी मी तुम्हाला नियुक्त करणार आहे. शुभम खूप खुश झाला व म्हणाला, मी लगेच कामाला लागतो साहेब म्हणाले. मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. 2च दिवसात शुभमने प्रेझेंटेशन तयार केलं व उद्योग समूहाच्या संस्थापिकांशी मीटिंग ठरवली. शुभम ऑफिसमध्ये आला. सिनियर ऑफिसर्सबरोबर त्याची मीटिंग पार पडली. शुभम ही त्याचे मॅनेजमेंट पाहून खुश झाला होता. तेथील ऑफिसर्सला शुभमचे प्रेझेंटेशन आवडलं होतं व त्यांनी दिलेली ऑफरही मान्य होती. ऑफिसर म्हणाले, आमचे उद्योग समूहाचा फायनल निर्णय आमच्या CEO मॅडम घेतात. तुमचे प्रेझेंटेशन आम्हाला मान्य आहे. शुभम म्हणाला, ठीक आहे. कोण आहे तुमच्या CEO मॅडम? तेव्हा ऑफिसर म्हणाले, आमच्या मॅडमला भेटायला तुम्हाला खूप आवडेल.
आमच्या मॅडमची पर्सनॅलिटी युनिक आहे. एवढ्या मोठ्या उद्योग समूहाच्या त्या CEO आहेत. या उद्योग समूहाची स्थापना त्यांनीच केली आहे. परंतु त्या 1 रुपयाचाही पगार घेत नाही. उद्योग समूहातून मिळालेल्या सर्व नफा त्या त्यांच्या वृद्धाश्रमाला देतात. हे ऐकून शुभम म्हणाला, त्या तर खूपच महान आहेत. त्यांना भेटायलाच पाहिजे. ऑफिसर शुभम कॉन्फरन्स रूममध्ये जातात. मॅडम आतमध्ये येतात. शुभम सगळे उठून उभे राहतात. मॅडम आत येतात, खुर्चीवर बसतात. ऑफिसरही खाली बसतात. शुभम मात्र उभाच असतो. मॅडमला पाहून शुभमची शुद्ध हरपते. त्याला कशाचेही भान राहत नाही. मॅडम शुभमला पाहून म्हणतात, मिस्टर शुभम खाली बसा. मॅडमचा आवाज ऐकून शुभम भानावर येतो. कारण खूप दिवसांनी त्याच्या आईचा आवाज त्याच्या कानावर पडला होता. 5 वर्षांपूर्वी आपल्या आईला वृद्धाश्रमाबाहेर सोडलं. ती आई एका मोठ्या उद्योग समूहाची CEO म्हणून आज शुभम समोर आली होती. पण आज ती बाई आई नव्हती. ती एका मोठ्या उद्योग समूहाची CEO होती. आईच्या बोलण्यात प्रेम, माया नव्हती. मॅडम शुभमला म्हणाल्या, मी तुमचं प्रेझेंटेशन पाहिलं आहे. तुमच्या आणि माझ्या कंपनीची डील होऊ शकत नाही. शुभम म्हणतो, मॅडम तुमच्या सिनियर्स ऑफिसरने हे प्रेझेंटेशन पाहिले आहे. त्यांना ऑफरही मान्य आहे आणि प्रेझेंटेशनही आवडलं आहे. मग तुम्ही माझं रिजेक्ट का करता मॅडम? तुम्ही एका कंपनीचे सिनियर ऑफिसर आहात आणि मी CEO आहे. हे डील माझ्या उद्योग समूहासाठी फायदेशीर नाही. त्यामुळे मी ते रिजेक्ट केली आहे. तुम्ही निघू शकता. सर्व सिनियर्स ऑफिसर रूमच्या बाहेर येतात. परंतु शुभम मात्र तेथेच बसून राहतो. रागाने आईकडं बघत, मी तुला वृद्धाश्रमात नेऊन घातलं, त्याचा बदला घेतेस का? असं म्हणतो. तेव्हा आई म्हणते, मी हा विचार डोक्यातून केव्हाच काढून टाकला आहे. माझ्या कंपनीसाठी योग्य काय, अयोग्य काय हे मला तुमच्याकडून शिकण्याची गरज नाही. त्यासाठी मला तुमच्या कंपनीसोबत डील करायचं नाही. तुम्ही निघू शकता. मी बिनकामाची नाही. मला भरपूर काम आहेत. असं माधवी शुभमला सांगते. शुभम बघतच राहतो. कारण ज्यावेळी आपल्या आईला तो वृद्धाश्रमाबाहेर सोडतो त्यावेळी 2 शब्द बोलण्या इतका वेळसुद्धा त्याच्याकडे नसतो. तेव्हा तो आईला म्हणतो, मी बिनकामाचा नाही तुझ्यासारखा. मला भरपूर काम आहेत. आज 5 वर्षांनंतर आईने स्वतःच्या हिमतीने संपूर्ण जग जिंकलं होतं. शुभमला या डीलमध्ये यश आले नाही. त्यामुळे त्याला CEO ही पोस्टसुद्धा मिळणार नव्हती. माधवीने मात्र आपल्या स्वहिमतीवर आपला उद्योग समूह जगभरात पसरवला होता. कित्येक कुटुंबाला रोजगार उपलब्ध करून दिला होता. शुभम तेथून गेल्यानंतर माधवीसमोर गेल्या 5 वर्षाचा काळ 2 मिनिटात येऊन गेला. पहिले 6 महिने तिला सावरण्यात गेले होते. नंतर तिने फराळ करण्याच्या उद्योगापासून छोटे छोटे काम करत एवढ्या मोठ्या उद्योग समूहाचे रूपांतर केलं होतं व तिला आता कुणाच्याही आधाराची गरज नव्हती. एक स्त्री आपल्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करत असते. सर्वांचे कल्याण हेच तिचे सुख असते. सर्वांचे अपराध पोटात घालते. परंतु जेव्हा तिच्यावर आणीबाणीचा प्रसंग येतो तेव्हा मात्र ती सर्व काही करण्यास सक्षम असते. त्याच पद्धतीने आज माधवीने शुभमला मुलाची ओळख न दाखवता एका CEO एका कंपनीचे सिनियर ऑफिसर एवढीच ओळख दिली. मित्रांनो, कशी वाटली कथा? आवडल्यास लाईक करा. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन कथेसोबत. धन्यवाद.